मटकी भेळ बनवणार आहे आपण। मटकीची ज्या दिवशी उसळ घरात भाजी असते त्या दिवशी हमखास मटकी भेळ बनवतो आम्ही। कारण आणि भाजी जरी शिल्लक राहिली मटकीची उसळ तरी सुद्धा ती भेळमध्ये टाकली तर खूप भेळ म्हणजे शिल्लकच राहत नाही, कितीही प्रमाणात बनवा। तर मी आता उसळ नाही बनवलेली, पण मी आता मटकी शिजवून घेतली आहे हळद मीठ आणि हिंग टाकून। आपण आता मटकी, माझ्याकडे चिवडा बनवलेला असतो काय, म्हणून मी आता चिवडाच घेते। त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते, थोडासा टोमॅटो टाकून घेऊयात बारीक चिरलेला। यात भेळ सारखं असं काही दाखवण्यासारखं नाहीये, पण गंमत सांगते तुम्हाला। कोथिंबीर टाकून घेऊयात, खूप सोपी आहे, कधीही आवडेल अशी। त्याला बिलकुल चिंच गूळ खजूरचं पाणी वगैरे काही बनवायची गरज नाहीये। जशी आहे मटकी असेल तयार तर झाली भेळ तयार। आपण हलवून घेऊ, काळं तिखट टाकलंय मी घरातलं, हे व्यवस्थित हलवूयात आणि मग आपण मटकी टाकूयात ह्याच्यामध्ये। बिलकुल काही वेगळं काही टाकायचं नाही, सिंपल आणि एकदम टेस्टी भेळ तयार होते आमच्याकडे। हे बघा, आता मी हे मटकी टाकून घेते। दिवाळीला हमखास चिवडा शिल्लक राहिला तर आमच्याकडे भेळ हा प्रकार रोज असतो। चिवड्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि भेळ तयार। तुम्हाला आवडेल तितकी आमच्याकडे जास्त मटकी लागते, आवडते म्हणजे भेळमध्ये जेवढी जास्त मटकी तेवढे भेळ छान। खूप मटकी टाकली मी आता, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल पण नसेल माहिती, म्हणजे याला काही लागत नाही, झटपट होते। मटकी असेल घरात तर फक्त घरातला मसाला टाकायचा, आपल्या घरात जो नेहमी वापरतो ना तो मसाला टाकायचा। थोडा अजून टाकते म्हणजे जास्त तिखट आणि मस्त लागेल। आणि थोडंसं लिंबू पिळते मी। हलवून घेऊया आणि भेळ तयार आहे खाण्यासाठी।